हसणं होईल सोपं, जीवन होईल खास। पलूस आणि परिसरातील नागरिकांच्या आता दाताच्या उपचारासाठी सांगली, कोल्हापूर, पुणे, मुंबईची धावपळ थांबणार। पलूस शहरातील एकमेव अत्याधुनिक दातांचा दवाखाना, जिथे सिंगल व्हिजिट रूट कॅनल ट्रीटमेंट सह दातांच्या सर्व समस्यावर खात्रीशीर उपचार। डॉक्टर प्रणव सचिन सुतार यांचे स्माइल स्टुडिओ मल्टी स्पेशालिटी डेंटल क्लिनिक, भोसले प्लाझा, न्यू एसटी स्टँड समोर, पलूस। अपॉइंटमेंटसाठी संपर्क 72 72 82 72 27 आणि 87 93 75 16 25। दुदोंडीच्या जिल्हा परिषद शाळेत घुमला लोकशाहीचा जागर। डॉक्टर पतंगराव कदम महाविद्यालयाचा स्तुत्य उपक्रम। डॉक्टर पतंगराव कदम महाविद्यालय, रामानंदनगर, बुर्ली येथील राज्यशास्त्र विभागाच्या वतीनं नववर्षाचे औचित्य साधून जागर लोकशाहीचा हा आगळा वेगळा उपक्रम राबवण्यात आला। पलूस तालुक्यातील दुदोंडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत पार पडलेल्या या कार्यक्रमात महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी शालेय चिमुरड्यांना लोकशाहीची मूल्ये अतिशय साध्या आणि सोप्या भाषेत समजावून सांगितली। नवीन वर्षाच्या सुरुवातीला केवळ जल्लोष न करता भावी पिढीमध्ये संविधानाप्रती आदर आणि लोकशाहीची ओढ निर्माण व्हावी, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता। यावेळी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी शालेय विद्यार्थ्यांकडून भारतीय संविधानाच्या उद्दीशिकेचे सामूहिक वाचन करून घेतलं। आम्ही भारताचे लोक या शब्दांच्या घोषाने संपूर्ण शाळा परिसर दुमदुमून गेला होता। या माध्यमातून लहान वयातच मुलांच्या मनावर समता, बंधुता आणि न्याय या मूल्यांचे संस्कार रुजवण्याचा प्रयत्न करण्यात आला। कार्यक्रमाच्या उत्तरार्थ उपस्थित लहान मुलांना खाऊचं वाटप करण्यात आलं, ज्यामुळे मुलांच्या चेहऱ्यावर आनंदाचे वातावरण पसरलं होतं। हा संपूर्ण उपक्रम महाविद्यालयाच्या प्राचार्य प्राध्यापक डॉक्टर यू.व्ही. पाटील यांच्या विशेष मार्गदर्शनाखाली आणि प्रोत्साहनामुळे यशस्वीरित्या संपन्न झाला। या प्रसंगी राज्यशास्त्र विभागाच्या प्रमुख प्राध्यापक डॉक्टर शीतल पाटील यांनी लोकशाही साक्षरतेचे महत्त्व विशद केलं। या कार्यक्रमास प्राध्यापक शैलेश कांबळे, प्राध्यापक राजेश पवार, प्राध्यापक सरिता निकम यांच्यासह महाविद्यालयाचे विद्यार्थी आणि प्राथमिक शाळेचे शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। महाविद्यालयाने सामाजिक बांधिलकी जपत राबवलेल्या या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे।